बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बुलढाण्यातून एक आश्चर्यकारक अशी बातमी आहे। बातमी तुम्हाला हादरवून टाकणारी आहे। बुलढाण्यात टक्कल व्हायरसनं थैमान घातलंय। हो, टक्कल व्हायरसच। कारण या आजारामुळे 3 दिवसांमध्येच नागरिकांना टक्कल पडतंय। बुलढाण्यातल्या बोडगाव, कालवड आणि हिंगणा या गावांमध्ये या टक्कल व्हायरसनं अगदी थैमान घातलंय। शेकडो लोकांना टक्कल पडतंय। नागरिकांच्या डोक्याला आधी खाज येते, नंतर मग केस गळतीला सुरुवात होते आणि अगदी तिसऱ्याच दिवशी माणसाला टक्कल पडतं। आता विशेष म्हणजे महिलांची संख्या सुद्धा यात लक्षणीय आहे। बरं, शॅम्पू वापरल्यानं लोकांना टक्कल पडत असल्याचा दावा डॉक्टर्सनं केला आहे, पण तरीही शॅम्पू न वापरणाऱ्या लोकांचेही केस जात असल्यानं आता जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे। हेच ते शेगावमधलं बोंडगाव। या बोंडगावमधील बऱ्याच लोकांचे टक्कल पडत आहेत आणि ते टक्कल व्हायरस म्हणून इथं आता ते गावाचं नाव पण सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे गावामध्ये बरेच लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांचे लहान मुलं आहेत, महिला आहेत, अशांचे केस गळतीचं प्रमाण जास्त वाढलं आहे। आपल्यासोबत आता हे काही गावातले नागरिक आहेत, मुलं आहेत, तर यांच्या डोक्यातले केस जे आहेत ते आता बघा हे तोडून काढून दाखवतात की कसे ते निघत आहेत। हे पहा, या अशा गाव थोडंसं जर टच केला तरी डोक्यातले केस निघत आहेत आणि अशा काही दिवसामध्ये पुन्हा या मुलाचे जे केस आहे पुन्हा हे पूर्ण गळती होईल आणि त्याचं टक्कल होईल। असे बरेच प्रकार या परिसरामध्ये, या गावामध्ये होताना दिसत आहेत आणि बऱ्याच लोकांचे 70 ते 80 जणांचे टक्कल पडल्याची माहिती आता सरपंच यांनी दिलेली आहे। आजूबाजूचे गाव आहे, त्यामध्ये 3-4 गाव आहेत, त्यामध्ये कालवड असेल, हिंगणा असेल आणि आता हे बोंडगाव। हे बोंडगावमधील बरेच मुलं आता हे मुलांचे सुद्धा आता बघा हे केस जात आहेत, त्याचे विरळ केस झालेले आहेत, अगदी केस निघत आहेत त्याच्या डोक्यातनं। पाण्याचं प्रमाण पाण्याचा काय दोष आहे का, कसला खाण्याचा दोष आहे किंवा काही कुठल्या प्रकारचा हा आजार या लोकांना जडतोय आणि हा धुमाकूळ घालतोय टक्कल व्हायरस, हे अद्यापर्यंत वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा अजून त्याचं निष्पन्न झालेलं नाही। एक पथक येऊन गेलं तात्पुरतं, फक्त पाहणी करून गेलं, अहवाल अद्यापर्यंत कुठला दिला नाही किंवा निष्कर्ष अद्यापर्यंत निघाला नाही, अशा गावकऱ्यांचं म्हणणं आहे। पण आता पुढील काळामध्ये हे गावातील लोक भयभीत झालेले आहेत। ॲक्च्युली आता या गावातील लोकांना आणि नागरिकांना प्रश्न पडलेला आहे की आपल्या ह्या गावातील हा जो आजार आहे हा कधी संपुष्टात येईल। वैद्यकीय क्षेत्राने ताबडतोब तात्काळ लक्ष द्यावे। देशाचे आपले केंद्रीय आरोग्यमंत्री जे प्रतापराव जाधव यांनी सुद्धा या गावाला भेट देण्याची मागणी या लोकांनी केलेली आहे आणि तात्काळ इथे आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची सुद्धा हे मागणी करत आहेत। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, बोंडगाव, शेगाव, साम टीव्ही, बुलढाणा। तर एकंदरीतच आताच आपण पाहिलं की कशा प्रकारे अगदी 3 दिवसांमध्ये केस गळतीला सुरुवात होऊन टक्कल पडताय, त्याची दृश्यही आपल्या प्रतिनिधींनी दाखवली आहेत। आणि अशा प्रकारे आरोग्य यंत्रणेने याकडे लक्ष दिलं पाहिजे। नेमकं हे का होतंय असा प्रश्नही नागरिकांना पडलाय, म्हणून आरोग्य यंत्रणेनं याकडे लक्ष द्यावं आणि यावरती काही उपाययोजना मिळाव्यात अशी माहिती दिली जाते। तर बुलढाण्याच्या बोंडगाव, कालवड, हिंगणामध्ये हा टक्कल व्हायरस पसरलाय। आधी डोक्याला खाज येते, मग केस गळती होते आणि अगदी तिसऱ्याच दिवशी चक्क टक्कल पडतं। शेकडो नागरिकांना केस गळती यामुळे सतावतीये। महिलांची संख्या सुद्धा यात लक्षणीय अशी आहे। बरं, शॅम्पू वापरल्यानं टक्कल पडत असल्याचा काही डॉक्टर्सचा दावा आहे, मात्र जे शॅम्पू वापरत नाही त्यांना सुद्धा टक्कल पडतंय आणि म्हणून एकच खळबळ उडाली आहे। आणि यानंतर आता 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे वळूयात। घेऊयात राज्यभरातील विविध बातम्यांचा वेगवान आढावा। गेल्या 2 दिवसांपासून राज्यात थंडीचा जोर वाढलाय। येत्या 2 दिवसांत तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होणार असून विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता असल्याचं हवामानशास्त्र विभागानं सांगितलंय। उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्याही खाली आलाय। राज्याच्या किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज असल्यानं थंडी वाढण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी झालाय। रब्बी पिकांच्या विमा नोंदणीची अंतिम तारीख 15 जानेवारी 2025 पर्यंत वाढवली आहे। यापूर्वी ही तारीख 31 डिसेंबर 2024 पर्यंत निश्चित करण्यात आली होती, पण प्रतिकूल हवामानामुळे आता शेतकऱ्यांना विमा नोंदणीसाठी अधिक वेळ मिळालाय। सिंधुदुर्गच्या किनारपट्ट्या सध्या शेवाळांनी भरल्यात।
मालवणच्या चिवला बीच आणि परिसरामध्ये जवळपास 1000 किलो शेवाळ सध्या किनाऱ्यावरती येऊन पडलाय. गणेश सजावटीसाठी तसंच माड बागायतींना खत म्हणून या शेवाळाचा वापर होतो. भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं रेझिंग डे निमित्त विविध विभागांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडलं. भंडारा जिल्हा पोलीस दलाकडून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. रामगिरी महाराजांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय. राष्ट्रगीत हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी 1911 मध्ये लिहिलं होतं. अशा गीताला आपलं राष्ट्रगीत मानणं योग्य नाही असं ते म्हणाले. सांगलीच्या मिरज शहरामध्ये दिंडी बेस्ट परिसरात बेकायदेशीर सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग सेंटरवरती पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात 6 गॅस सिलेंडरच्या टाक्या, गॅस रिफिलिंग साहित्य आणि एक रिक्षा असा 1,36,000चा मुद्देमाल जप्त केलाय. शिवाय दोघांना अटकही करण्यात आली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका दुकानाला आग लागली होती. या ठिकाणी पुलावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. आजूबाजूच्या दुकानाचं यात नुकसान झालंय. अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर चिंचवडगाव इथे शेतीच्या वादातून भावकीतील दोघांनी एकाचा खून केलाय. सुनील कडुबा वाघ असं मृताचं नाव आहे. या प्रकरणी विजय वाघ आणि पोपट लहानू वाघ या दोघांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला पुण्यातील स्वारगेट पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तृतिक ससाणे असं अटक केलेल्या 24 वर्षीय आरोपीचं नाव आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. बोगस डॉक्टर ओळखणं आता आणखी सोपं होणार आहे. यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं पुढाकार घेतलाय. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं राज्यातील अधिकृत डॉक्टरांना महिन्याअखेरीस QR कोड देणार आहे. या प्रणालीमुळे बनावट डॉक्टरांपासून रुग्णांना संरक्षण मिळणार आहे. नवी मुंबईच्या खारघर टेकडीवरील फणसवाडी चाफेवाडी भागात बिबट्याचा वावर दिसून आलाय. अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये बिबट्याला कैद केलाय. बिबट्याच्या दर्शनानं ग्रामस्थांमध्ये भीती पसरली असून वन विभागानं बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे. साताऱ्याच्या खटाव तालुक्यात सूर्याची वाडी तलावात ग्रेटर फ्लेमिंगोचं आगमन झालंय. फ्लेमिंगोसहच पट्टेरी, राजहंस, पोचार्ड, पिंकटेल आणि इतर 50हून अधिक प्रजातींचे आकर्षक पक्षी या ठिकाणी पाहायला मिळतात. सुरक्षित नैसर्गिक अधिवास आणि अन्न साखळी उपलब्ध असल्यानं यावर्षी परदेशी पाहुणे वेळेवरती दाखल झालेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त छबिना मिरवणूक काढण्यात आली. वाजत गाजत निघालेल्या या छबिना मिरवणुकीत पुजारी, मंदिर संस्थांचे अधिकारीही सहभागी झाले होते. 14 जानेवारीपर्यंत शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. सीईटीच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या. अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठी 9 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान सीईटी होईल. तर 3 आणि 5 वर्ष विधी अभ्यासक्रम, MCA, MBA, BBA, BCA अशा परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक सीईटीच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. ब्रिटनमध्येही HMPVच्या रुग्णांची संख्या वाढतीये. स्पेनमध्ये HMPVनं हाहाकार माजवलाय. स्पेनच्या हॉस्पिटल्सच्या बाहेर रुग्णांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. तर मलेशिया, जपान आणि कझाकिस्तानमध्येही रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतीये. HMPV व्हायरसचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार अलर्ट मोडवरती आलंय. या प्रकरणी केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. बैठकीत HMPVच्या वाढत्या केसेसवरती चर्चा झाली आहे.
HMPVच्या पार्श्वभूमीवरती नवी मुंबई मनपा प्रशासनानं नेरूळमधील मनपा रुग्णालयात 30 बेडचं विलगीकरण कक्ष उभारलाय, तर वाशी आणि ऐरोलीच्या रुग्णालयात प्रत्येकी 10 अद्ययावत बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। यासोबतच डॉक्टर आणि संबंधित स्टाफची नेमणूक केली गेली आहे। आणि बुलेटिनच्या मध्ये आता थेट जाऊया बुलढाण्यामध्ये, कारण तिथून तुम्हाला हादरवून टाकणारी एक बातमी समोर येते। बुलढाण्यात टक्कल व्हायरसनं थैमान घातलंय। हो, तुम्ही ऐकलं ते बरोबरच आहे, टक्कल व्हायरस। कारण या आजारामुळे 3 दिवसातच नागरिकांचं टक्कल पडतंय। बुलढाण्यातल्या बोंडगाव, कालवड आणि हिंगणा या 3 गावांमध्ये या टक्कल व्हायरसनं अगदी थैमानच घातलंय। शेकडो लोकांना टक्कल पडतंय। नागरिकांच्या डोक्याला आधी खाज येते, नंतर मग केस गळती सुरू होते आणि त्यानंतर अगदी तिसऱ्याच दिवशी माणूस टकला होतो। विशेष म्हणजे महिलांची संख्या सुद्धा यात लक्षणीय आहे। शॅम्पू वापरल्यानं लोकांना टक्कल पडत असल्याचा दावा काही डॉक्टर्सनं केलाय, पण जे शॅम्पू वापरत नाही त्यांचंही टक्कल पडतंय आणि म्हणून एकच खळबळ उडाली आहे। तर याच प्रकरणी लोकांनी काय नेमकं प्रतिक्रिया दिल्या आहेत, आपण त्याही एकदा पाहूयात। तीसक लोक आहेत। कोणतं गाव आहे? हे बोंडगाव गाव आहे, खाटकेळ गट ग्रामपंचायत आहे। या बोंडगाव इथे फक्त आमच्या म्हणजे जवळपास तरी 30-35 लोक निघतात 15 दिवसात जवळपास, तेवढं नसतील पण कमी जास्त 10-12 दिवस नक्कीच आहे। कशामुळे केस जात आहेत काय? ते काही त्याचं निदान लागलं नाही अजून, नाही त्याचं पाण्याचं आहे की काय कशानं आहे हे काही अजून निदान नाही। आम्ही गेलो होतो पोटोकार डॉक्टरकडे, त्यांचं फक्त निदानात सांगितलं बा शॅम्पूनं गेले, मग ते शॅम्पू काही नाही, पण बरेचसे लोक तेच आहे। बरं, यासोबत काही महिलांचे सुद्धा डोक्यातले केस गेले का? हो गेले, हो ना, महिलांचे चालले। किती महिलांचे डोक्यातले केस गेले? आता लोक 4 महिला आढळल्या, बाकीचे आहेत ते काही दाखवून नाही राहिले। काय म्हणजे लोकांमध्ये काय भीती? टक्कलचं प्रमाण वाढलेलं, आता गोचका हाती घेतला की हातीच येते केसायचा, म्हणजे निर्जीव झालेलं आहे। वातावरण इतकं खराब झालेलं आहे गावामध्ये, एवढे लोक भयभीत झालेले आहेत। गेल्या 10 दिवसापासून हा आजार चालू आहे आणि सर्वप्रथम आता हे विलास भाऊ बोलले यांच्याच घरामध्ये झाला। यांच्या घरामध्ये 3 महिलांचे टक्कल झाले आणि तिथून समजलं आपल्याला की बा हे केस गळती होत आहे। तर मी यांना डॉक्टर पटोकारकडे पाठवलं अकोला, आणि तिथून समजलं की डॉक्टर साहेबासोबत बोलल्यानंतर की बा हे शॅम्पूनं होत आहे। पण काही पेशंट असे आहेत 50 ते 55 वर्षाचे की त्यांनी आयुष्यामध्ये शॅम्पू कधी लावलेला नव्हता, मग त्यांचे पण टक्कल पडलं आणि एका घरामध्ये चालू झालं की 3-3, 4-4 पेशंट होता एका घरात। त्यामुळे गावामध्ये खूप भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। भोनगाव PSC अंतर्गत एमओ वगैरे येऊन गेले इथून, आणि त्यांनी पाणी नमुने घेतले आणि काही त्यांच्या आता तात्पुरत्या स्वरूपात एक एमओ म्हणून त्याने त्यांची जबाबदारी पार पाडली। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, बोंडगाव, शेगाव, बुलढाणा। तर बुलढाण्यात एकच प्रश्न विचारला जातोय की टक्कल नेमकं का पडतंय आणि आरोग्य यंत्रणेनं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते। तेव्हा आता आरोग्य यंत्रणा केव्हा बुलढाण्यात जाऊन या सगळ्यांची तपासणी करते हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याची अपडेट घेत राहू, पण तुर्तास इतरही बातम्यांचा वेगवान आढावा। सारा अली खान महादेवाची मोठी भक्त आहे। सारा अली खान वर्षाच्या पहिल्या सोमवारी मल्लिकार्जुन मंदिरात दर्शनासाठी गेली होती। या फोटोमध्ये ती कपाळावरती गंध लावून पांढरा सूट परिधान करून महादेवाच्या भक्तीत तल्लीन झालेली पाहायला मिळाली। भारत सरकारकडून जीडीपी बाबत अहवाल प्रसिद्ध करण्यात आलाय। त्यानुसार 2024-25 या काळात जीडीपी निच्चांकी पातळीवरती असू शकतो असा अंदाज आहे। गेल्या आर्थिक वर्षात जीडीपी 8.2 होता, मात्र यावेळेस साधारण 6.4 इतक्या जीडीपीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान तसं घडलं तर ही 4 वर्षांतली निच्चांकी पातळी असेल। अमरावतीतील चांदूर रेल्वे शहरात 100 रुपयांच्या बनावट नोटा आढळल्यात। या प्रकरणी 2 युवकाला अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेनं अटक केली आहे। भारतीय चलनासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या 100 रुपयाच्या 31 बनावट नोटा मिळून आल्या आहेत। या नोटा पोलिसांनी जप्त करून आरोपीला अटक केली आहे। सर्वोच्च न्यायालयानं ऑनलाईन फसवणूक प्रकरणात एसबीआयला फटकारलाय। एका ग्राहकाची ऑनलाईन फसवणूक होऊनही एसबीआयनं ग्राहकावरच हलगर्जीपणाचा आरोप केला आणि स्वतःची जबाबदारी झटकून दिली। त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयानं फटकारत 94,000 रुपये भरपाई देण्याची मागणी केली आहे।
माघी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना बंदी घालण्यात आली आहे. घरगुती मूर्ती देखील पर्यावरणपूरक हव्यात असा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.